नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरीही त्यांना गुन्हेगार ठरवलं जातंय. नामदेव शास्त्रींकडून मुंडेंचं समर्थन. सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हीसीद्वारे घुलेची कोर्टात सुनावणी. पिंपरी चिंचवडमध्ये गिया बारेचा पहिला बळी, तर पुण्यात तिसऱ्या रुग्णाचा बळी. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 4 रुग्ण दगावले. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था, विकसित भारत निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य. अभिभाषणातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केलं केंद्र सरकारचं कौतुक. बजेटमधून देशाला नवी ऊर्जा आणि शक्ती मिळणार, गरिबांवर लक्ष्मीची कृपा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, 2 फेब्रुवारीला संसदीय अधिवेशनाला उपस्थित राहणार. दिल्लीतून परतल्यानंतर राज्यातील नियोजित दौरे करणार. सैफवरील चाकू हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट. शहाजादची फेज रेकग्रेशन टेस्ट पॉझिटिव्ह. सीसीटीव्हीतील आरोपी आणि अटक आरोपी एकच.